नमस्कार, मी शिल्पा. आपली माणसं यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दररोज हजारो स्त्रिया एकाच प्रश्नात अडकतात की सहन करायचं कसं आणि जगायचं कसं. घटस्फोट म्हणजे अपयश नसतो, तर तो जगण्याचा एक नवा मार्ग असतो. तर आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट सुप्रिया बर्गे. तर त्या एक अनुभवी फॅमिली लॉयर आहेत आणि एक घटस्फोट लॉयर आहेत, ज्या गेल्या 18 वर्षापासून महिलांचे कायदेशीर हक्क कोर्टातच नाही तर समाजासमोर लढवत आहे. घटस्फोट हा शब्द स्त्रियांसाठी कलंक मानला जातो, पुरुषांसाठी नाही का? घटस्फोट हा शब्द पुरुषांसाठी सुद्धा कलंकच मानला जातो. मी अशी कित्येक उदाहरणं माझ्या 18 वर्षाच्या वकिली व्यवसायाच्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेली आहे की ती मुलं येऊन कोर्टात ढसाढसा रडतात. मला माझ्या मुलांची आठवण येते, मला त्यांना भेटायचं, मला माझ्या बायकोशिवाय वेगळं राहायचं नाहीये, मला घटस्फोट घ्यायचा नाहीये. पण जर कधी कधी तिने अशी आट टाकलेली असते की जर तू घटस्फोट दिला नाही तर मी तुझ्यावरती खोट्या केसेस टाकेल, मग हुंडाबळीची टाकेल, घरगुती हिंसाचाराची टाकेल, तुझी नोकरी घालवेल, तुझ्या आई वडिलांना देशोधडीला लावेल. आणि अशा भीतीपोटी केवळ माझ्यामुळे माझ्या मुलांना, माझ्या आई वडिलांना त्रास व्हायला नको म्हणून पुरुष सुद्धा मनात नसताना घटस्फोट घेताना मी बघितलेले आहेत. घटस्फोट हा फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा तितकाच मोठा कलंक आहे. कारण जेव्हा तो पुरुष समाजात स्वतःचं कर्तृत्व दाखवायला बाहेर पडतो, पैसे कमवायला बाहेर पडतो आणि तो त्याचं एखादं मत त्याच्या ऑफिसमध्ये मांडायला जातो, ते मत त्याचं बरोबर असलं तरी तिथं त्यालाही ऐकावं लागतं. तुला साधी तुझी बायको सांभाळता आली नाही, तू इथे काय सांगतोय. म्हणजे पुरुषांसाठी सुद्धा ह्या समाजात वावरताना लग्न मोडणं हा तितकाच दुःखद प्रसंग असतो. त्याच्यात भरीच भर की पुरुषांना महिलेची पोडगी द्यावी लागते, दोन्ही मुलांच्या भवितव्याचा खर्च द्यावा लागतो. कदाचित एक रकमी रक्कम मागितली तरी त्याच्याच नाही, त्याच्या आई वडिलांनी आयुष्यभर कमवलेली कमाई ती सुद्धा त्यांना मुलीला द्यावी लागते. मी अतोनात हाल झालेले पुरुष सुद्धा याच कोर्टात बघितलेले आहेत. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, न्याय दोघांना सुद्धा समान असला तरी सुद्धा काही आर्थिक बाबतीतली गणित स्त्रियांच्या दृष्टीनं खूप सुलभ झालेली आहेत. खर तर कुणाच्यावरती घटस्फोटापर्यंत वेळच येऊ नये. कारण आयुष्यात सगळ्यात मोठी दुःखद घटना काय असेल तर एकमेकांपासून विभक्त होणं, नातं तुटणं. ते नातं तुटताना अनेक आर्थिक गणित सुद्धा कोलमडलं जाणं, समाजात आपली असलेली प्रतिमा ती खराब होणं. घटस्फोट फक्त दोघांच्यात होत नाही, दोन्ही कुटुंबातली नाती तुटली जातात, नातेवाईकांचे सुद्धा मतभेद तयार होतात. समाजात जी मानपान मिळालेला असतो तो मानपान सुद्धा कित्येक वेळा खालावला जातो. मग अशा वेळेस आपण जेव्हा सुरुवातीलाच वाद तयार होतात तेव्हाच आपण काउन्सिलिंगला येणं, मॅरेज काउन्सिलिंग करून घेणं, ज्या गोष्टींवरून वाद होतात ते वाद मिटवणं हा ह्याच्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय आहे. कित्येक वेळा आपले विचार वेगवेगळे असतात, आपल्या जी जडणघडण असते लहानपणीपासून ती वेगवेगळी असते. आर्थिक दृष्ट्या एकाची बाजू कमकुवत असते, एकाची बाजू सदृढ असते. तर अशा वेळेस काहीतरी ताळमेळ बसवणं, दोघांच्या मध्ये अलिखित नियमाटी बनवणं आणि त्या नियमाटीनुसार दोघांनी पण एकमेकाचे मित्रमैत्रिणी बनून, साथीदार बनून आयुष्य एक समान जगणं, हशी खुशी जगणं हेच ह्या लग्नाचा मेन उद्दिष्ट असावं. घटस्फोट ही कायद्याने केलेली एक तरतूद आहे, पण भारतीय समाजात लग्नाला, कुटुंब व्यवस्थेला, आपल्या परंपरांना खूप सारं महत्व आहे आणि तीच आपली भारतीय संस्कृती टिकून राहावी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्नशील राहणं आणि ती संस्कृती टिकवणं हे आपल्या समाजासाठी, आपल्या मुलांसाठी आणि न्यायिक प्रक्रियेसाठी सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. कायद्याने महिलांना हक्क दिले, पण प्रत्यक्षात ते मिळवणं इतकं सोपं आहे का? नाही. कायद्यानं महिलांना हक्क दिलेले आहेत हे वाक्य महिला रोज कोर्टात, घरात, समाजात वावरताना अगदी सहजपणे म्हणतात. परंतु कायद्यानं महिलांना हक्क दिले आहेत ते कोणते तर
तुमच्यावरती कुणी वाईट नजर टाकली तर तुम्ही केस दाखल करू शकता. जर तुम्हाला कुणी हुंडा मागितला तर तुम्ही केस दाखल करू शकता. जर तुम्हाला पोटगी पाहिजे असेल तर तुम्ही केस दाखल करू शकता. तुम्हाला तुमच्या सासरी आणि माहेरी सुद्धा प्रॉपर्टीत हक्क आहे. जर तुम्हाला कुणी शाब्दिक टोमणे मारत असेल, शारीरिक त्रास देत असेल, तर तुम्ही तुमचे हक्क मागू शकता. हे तुम्ही मागू कधी शकता, जेव्हा तुमच्यावरती ऑलरेडी अन्याय होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पोलीस स्टेशनला, कोर्टात येऊन हक्क मागू शकता. कोर्टाची प्रोसिजर खूप लांबलचक आहे. आज केस दाखल केली तर दुसऱ्या दिवशी लगेच मुली आणि त्यांचे आई वडील विचारायला येतात, आम्हाला पोटगी कधी चालू होणार. परंतु तिथे सुद्धा अनेक क्रायटेरिया बघितले जातात. जर मुलगी स्वतः कमवत असेल, मुलापेक्षा जास्त कमवत असेल, तर मुलीला पोटगी मिळत नाही. जर मुलीच्या स्वतःच्या काही चुका असतील तर कोर्ट त्या सुद्धा गृहीत धरतं. जर कुणी तुमचा विनयभंग करत असेल तरी सुद्धा लगेचच्या लगेच मुली कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला जायला तयार होत नाहीत, कारण त्याच्यासोबत सामाजिक तुमची प्रतिमा ही जोडलेली असते. मुलींना खूप सतर्क राहावं, सावध राहावं, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्वतःला तयार करावं, जेणेकरून अशा प्रसंगाला आपल्याला सामोरे जाऊ लागू नये असं व्यक्तिमत्व तिचं असावं. कायदे तुमच्या बाजूने निश्चित आहेत. पोलीस व्यवस्था, कोर्ट हे तुम्हाला निश्चितच मदत करेल. जेव्हा अटीतटीचे प्रसंग येतील तेव्हा अन्याय सहन करण्यापेक्षा न्याय मागणं हे कधी पण चांगलं. पण त्याच्या आधी आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की कुणीही तुमच्याकडे वाईट नजरेने बघायच्या आधी त्याला भीती वाटली पाहिजे. तुमच्या घरी तुमच्यावरती अत्याचार, अन्याय होण्याआधी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. तुमचं शिक्षण चांगलं झालेलं असलं पाहिजे. याच्याच व्यतिरिक्त आपल्याकडून सुद्धा मोठ्यांचा अनादर होणार नाही. घरातली सगळी कामं आपल्याला व्यवस्थित येतील. आपण मुलगी आहोत हे आयडेंटिटी सुरुवातीला मान्य करणं हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण आज आपण मुलगा आणि मुलगी असं जरी एक समान म्हणत असलो तरी सुद्धा नैसर्गिकरित्या मुलींनाच मुलं होतात किंवा मुलीच आई होऊ शकतात. त्या एखाद्या बाळाला जन्म देऊ शकतात आणि निसर्गतः मुलांच्यात आणि मुलींच्यात हा फरक आहेच. तो आपण अमान्य करून जमणार नाही. मी हे आवर्जून ह्याच प्रश्नाच्या उत्तराला सांगते आहे, कारण आपण न्याय मागायला जातो तोपर्यंत माझ्याकडे अशा कित्येक मुली आलेल्या असतात ज्या कॉलेजमध्ये प्रेमात पडतात. त्या प्रेमात पडल्यानंतर पुढे बऱ्याच गोष्टी शारीरिक संबंधापर्यंत पोहोचतात. त्या लग्नही करतात. मुलं वाटच बघत असतात की ती 18 वर्षाची कधी पूर्ण होतीये आणि कधी मी लग्न करतो. मुली पोलीस स्टेशनला जाऊन सांगतात, मी माझ्या स्वतःच्या मनानं ह्या मुलाबरोबर लग्न केलेलं आहे. मला माझ्या आई वडिलांपासून, माझ्या घरच्यांपासून धोका आहे. त्यामुळे माहेरचे सुद्धा तिथपासून पुढे हात वर करतात, मुलीला साथ देत नाहीत. आणि ज्याच्याबरोबर लग्न केलेलं असतं त्याची मौज मजा करून झाली की 3-6 महिन्यानंतर मुली प्रेग्नंट राहतात. प्रेग्नंट राहिल्यानंतर मात्र त्यांचे हाल कुत्रही खाणार नाही असे होतात. बाळाला तर जन्म द्यावा लागतो. आर्थिकदृष्ट्या त्या संपन्न नसतात, शिक्षण घेतलेलं नसतं. बाळ कसं सांभाळायचं, स्वतःचं आयुष्य कसं व्यतीत करायचं, आई वडिलांना कुठल्या तोंडानं जाऊन सांगायचं आणि ज्याला आपण सर्वस्व मानलं त्या नवऱ्याला कसं समजून सांगायचं की तू मला साथ दे. तिथे त्या कमी पडतात आणि मग कायदे जरी त्यांच्या बाजूने असले तरी सुद्धा त्याच कायद्याचा त्यांनीच असा वापर केलेला असतो की जिथे त्या स्वतःच्या आई वडिलांना मुकलेल्या असतात. म्हणून जरी कायदे त्यांच्या बाजूने असले तरी सुद्धा त्याचा योग्य वापर करणं हे सुद्धा आपल्याच मुलींच्या हातात आहे. लग्न वाचवायचं की स्वतःला वाचवायचं, हा निर्णय महिलांसाठी इतका कठीण का असतो? कारण महिला ही एकटी त्या लग्नासंदर्भात जोडलेली नसते. महिलेबरोबर तिची मुलं असतात, तिचे आई वडील असतात, सासरचे माहेरचे नातेवाईक असतात. ती ह्या सगळ्यांशी एकरूप झालेली असते आणि कित्येक वेळा लग्न वाचवायचं की स्वतःला वाचवायचं ह्या प्रश्नांमध्ये जरी नवरा दारू पित असेल, रोज येऊन हानमार करत असेल, तरी सुद्धा ती विचार काय करते, माझ्या मुलांचे शिक्षण सुरू आहे,
काही का होईना त्याच्या शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून माझ्या मुलांची शिक्षण होत आहे. किंवा मी आई वडिलांना काय उत्तर देणार, आई वडील समाजाला काय उत्तर देणार, त्यापेक्षा मी सासरीच राहिलेलं बरं. तिथं नवऱ्याशी जरी समजा काही संबंध चांगले नसतील तरी कधी कधी घरातले लोक, सासू सासरे, दीर जाऊ, हे सगळे तिला सांभाळून घेत असतात आणि पूर्ण परिवार तिला तोडायचा नसतो. स्वतःच्या वरचं घराचं संरक्षण कवच आणि मुलांचं हक्काचं घर हे सुद्धा तिला सोडायचं नसतं. आणि मग अशा वेळेस ती लग्न वाचवायचं की स्वतःला, तर ती लग्न वाचवायचा प्रयत्न करते. आणि महिला इतक्या सहनशील असतात की त्या त्यांच्या आतमध्ये चाललेली चलबिचल स्वतःच्या घरातल्यांना, मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा सांगत नाहीत आणि सहन करत करत त्या पूर्ण मुलांचं भवितव्य व्यवस्थित होतोपर्यंत साऱ्या प्रसंगाला मुकाटपणे सामोरे जातात. कधी कधी तर मुलांची शिक्षण चांगली झाली आणि तरी सुद्धा त्या नवऱ्याला मारत असला, त्याचा त्रास होत असला तरी सोडत नाहीत. का तर समाज काय म्हणेल. आणि मग ती त्याच्या सोबतच ऍडजस्ट करून 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 स्वतःच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला साथ देत राहते. खर तर एखादं नातं जपायचं असेल, कुटुंब चांगलं घडवायचं असेल आणि प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ह्या भावना जर शिकायच्या असतील तर त्या आपण महिलांच्याकडूनच शिकल्या पाहिजे. आजही पोलीस स्टेशन मध्ये स्त्रीला गंभीरपणे घेतलं जात नाही, असं का? कारण की पोलिसांना आतापर्यंत आलेले अनुभव, कायदे जरी महिलांच्या बाजूने असले तरी आज जर त्यानं दारू पिऊन येऊन मारलं किंवा दोघांची काही भांडणं झाली आणि ही नवऱ्याच्या विरुद्ध कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांनी कंप्लेंट घेतली, घेतल्यानंतर जर त्याला आत टाकायचं म्हटलं तर पहिल्यांदा ह्याच म्हणतात मी काय म्हणलं नव्हतं, तर ह्यांनी स्वतःहून त्याला आत टाकलंय आणि माझ्या नवऱ्याला सोडवा. महिला एवढ्या भावनिक असतात की आता त्यांना राग येतो आणि दुसऱ्या क्षणाला त्यांना त्या भावनिक होतात, माया पण येते. आणि त्यांच्या पुढे प्रश्नच पडलेला असतो, माझं कुटुंब, मुलांचं भवितव्य, मुलांचे वडील भले माझे किती त्रास होत असेल तरी सुद्धा ते माझे सासरचे मंडळी, माझ्या माहेरचे मंडळी. आणि त्या दबावाला कित्येक वेळा महिला स्वतःच बळी पडतात, समाजाच्या दबावाला बळी पडतात, स्वतःच्या संस्काराला बळी पडतात. जरी स्वतःवरती अन्याय होत असेल तरी सुद्धा न्याय मागताना सुद्धा त्या आपल्यावरती अन्याय करणाऱ्याचाच जास्त विचार करतात. आणि मग ह्या प्रसंगात जरी आपल्याला काही त्रास सहन करायला लागला, त्या पोलीस स्टेशन पर्यंत जरी गेल्या तरी त्याच गोष्टीवरती त्या शेवटपर्यंत ठाम राहतील असं सांगता येत नाही. आणि कित्येक वेळा ह्याचा परिणाम पोलिसांना सुद्धा भोगावा लागतो की अरे तुम्ही काय असं लगेचच्या लगेच केसेस दाखल करून घेतल्या. मग त्यांना सुद्धा वरून अशा ऑर्डर असतात की जर नवरा बायकोची भांडणं असतील तर तुम्ही एकदा दोनदा त्यांना बोलवून घ्या, त्यांच्या घरातल्यांची मीटिंग घ्या, त्यांच्यात काही सामोपचारानं समझोता होतोय का ते बघा, ते नियम अटी लिहून घ्या आणि मग जर नाहीच झालं तर मग तुम्ही गुन्हा दाखल करा. त्याच्यामुळे पोलीस ही सगळी प्रोसिजर पूर्णपणे फॉलो करतात आणि त्याच्यानंतरच गुन्हा दाखल करून घेतात. कित्येक वेळा असं होतं की खरंच घटना घडलेली असते, मुलीला खूप त्रास झालेला असतो आणि त्यावेळेस पोलिसांनी लवकरात लवकर दखल घेणं गरजेचं असतं. पण ह्याच्या आधी कित्येक घटना ह्या खोट्या केसेस दाखल झाल्यामुळे एखाद्या सिरियस घटनेला सुद्धा तेवढा सिरियसनेस मिळत नाही. आणि मग मुलींच्या जीवाला धोका झाल्यानंतर, एखादा रेप किंवा खून झाल्यानंतर मग मात्र, किंवा तिने आत्महत्या केल्यानंतर आपण समाज व्यवस्था म्हणून, मीडिया म्हणून आपण मग मात्र काय करतो की नाही नाही मुलीला न्याय द्या. मग कॅन्डल मार्च काढणं आणि मग त्या खूप साऱ्या कायद्या आणि अंमलबजावणी ह्याच्यावरती बोलणं. खर तर जेव्हा एखादी जेन्युन घटना घडणार असेल, त्याची भीती मुलींना असेल, तेव्हाच त्यांनी पोलीस स्टेशन पर्यंत गेलं पाहिजे. गेल्यानंतर जोपर्यंत केस दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांच्या त्याच निर्णयावरती ठाम राहिलं पाहिजे. जर तालुका लेवलचं, ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन दखल घेत नसेल तर SP ऑफिसला किंवा त्याच्या वरच्या कार्यालयात किंवा महिला आयोगाला त्यांनी दखल मागितली पाहिजे. त्यांनी पत्रव्यवहार केले पाहिजेत. त्यांच्या जवळचे जे कोणी वकील असतील, घरातले कर्ते मंडळी असतील, त्यांना सोबत घेतलं पाहिजे. त्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडण्याच्या पूर्ण ताकदीनं प्रयत्न केला पाहिजे. तर त्या प्रयत्नाला निश्चितपणे यश येतं
आणि नंतर कुणाचा तरी मुलीचा बलात्कार होणं, खून होणं किंवा तिच्या जीविताला हानी पोहोचवणं ह्याच्या ऐवजी आपण त्या बाळाला वाचवू शकतो. त्याच्यामुळे मुलींच्या सुद्धा ज्या काही घटना आहेत त्या गंभीरपणे घेतल्या जातील. जेव्हा मुली स्वतः त्या बाबतीत खूप ठाम असतील, सतर्क असतील, त्यांना समाज म्हणून आपण सगळे आणि घरातले सुद्धा सपोर्ट करतील, तेव्हा निश्चितच मुलींच्या सगळ्या घटनांची, त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराची दखल ही सिरियसली घेतली जाईल. आणि मुलींनी सुद्धा जेव्हा ती केस कोर्टात येते तेव्हा जी त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये साक्ष दिली होती किंवा पोलीस स्टेशन मध्ये जो अन्याय होतो हे तिने सांगितलं होतं, ते तिने कोर्टातल्या साक्षीमध्ये सुद्धा सांगितलं पाहिजे. नाहीतर कित्येक वेळा असं होतं की काही रक्कम देतो, आपलं तर समाजात नाव जाईल, घरातले असे म्हणतात, 4-2 नेते मंडळीमध्ये आले, मग त्याला मिटवून घ्या, म्हणून ती केस मिटवून घेतली जाते आणि आरोपी बाइज्जत बरी केले जातात. आरोपींची सुटका केली जाते. ती सुटकाच होते कशाच्या आधारावरती, तर महिलेने दिलेल्या साक्षीच्या पुराव्यांच्या आधारावरती. त्याच्यामुळे महिलांनी सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी एकदा पाऊल उचललं तर त्या पावलावरती शेवटपर्यंत केसचा निकाल लागोपर्यंत ठाम राहिलं पाहिजे. तर जजेस सुद्धा त्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देऊ शकतात. आणि जेव्हा अशा आरोपींना कठोर शिक्षा होते तेव्हा निश्चितच समाजात महिलांच्या वरती होणारे अत्याचार, अन्याय यांना रोग बसू शकते. ती भीती निर्माण करायची असेल आणि कायद्याची ताकद दाखवायची असेल तर महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः समोर आलं पाहिजे, कायद्याचा योग्य वापर करून घेतला पाहिजे आणि स्वतःच्या निर्णयावरती शेवटपर्यंत ठाम राहिलं पाहिजे. कायदा माहीत असून सुद्धा अनेक स्त्रिया त्याचा वापर करत नाही, याच्याबद्दल काय? बऱ्यापैकी आपण जेव्हा नागरिक शास्त्र शिकतो किंवा शाळेत शिकत असतो तेव्हा आपल्याला कायद्याची जाणीव करून दिली जाते. आता संविधानाची जनजागृती हा कार्यक्रम तर प्रत्येक शाळेत सुरू असतो. आपण जेव्हा जन्माला येतो, ज्या देशात, ज्या राष्ट्रात आपण राहतो तिथले कायदे जन्मापासूनच आपल्याला माहित आहेत असं गृहीत धरलं जातं. बऱ्यापैकी आपल्या आसपास समाजात घडणाऱ्या घटना आपण लहानपणीपासून बघत असतो, तसेच वाढत जातो. सगळे कायदे बऱ्यापैकी आपल्याला माहित असतात. तरी सुद्धा आपण कायद्यासाठी लगेचच्या लगेच दार ठोठावलं जात नाही. त्याला कारण आहे, जेव्हा महिलांच्या वरती त्यांच्याच घरात कधी कधी त्यांचे आई वडील त्यांचा एखादा निर्णय त्यांना मान्य नसतो आणि हॉनर किलिंग सारख्या गोष्टी होऊ शकतात. कधी कधी सासू सासरे नवरा हुंड्यासाठी किंवा इतर काही गोष्टी तुझ्या आम्हाला पटत नाहीत म्हणून सुद्धा महिलेचा छळ करू शकतात. अशा वेळेस महिला पहिला प्रयत्न करते ते म्हणजे समजून घेऊ, जुळवून घेऊ. त्याच्यानंतर ती दुसरा प्रयत्न करते, माझ्या कुठल्या तरी जवळच्या नातेवाईकांना मी याच्याबद्दल माहिती देते. त्या नातेवाईकांनी जर तिला सपोर्ट केला तर ती ते सासरचं घर सोडून माहेरी राहायला जाते. माहेरी राहायला गेल्यानंतर जर ती कमवत असेल तर ती म्हणते कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मी माझे आयुष्य सुखासुखी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती जगते. आणि त्यातून पण जर तिला खूपच त्रास होत असेल आणि तो त्रास सहनच होत नसेल मग मात्र अगदी शेवटची वेळ म्हणून ती कोर्टाची पायरी चढते आणि मग ती पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी ह्याच्यातून समोरच्याला अद्दल घडवण्याची भाषा बोलू लागते. तिथे सुद्धा बऱ्याच वेळा मेडिएशन होतं, काउन्सिलिंग होतं, बऱ्याच वेळा महिलेचं पुरुषांचं सुद्धा मत परिवर्तन केलं जातं, एकमेकांचे चुका दाखवल्या जातात, सुधारायचा प्रयत्न कसा करायचा हे शिकवलं जातं आणि त्याच्यातून सुद्धा महिलांचे संसार हे सुरळीत चाललेले आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे लगेचच्या लगेच कुठलीही महिला आज कुणीतरी मला वाईट बोललं, आज एक कानाखाली मारली म्हणून ती लगेचच्या लगेच कोर्टाची पायरी चढत नाही. घरगुती हिंसा फक्त मारहाण असते की मानसिक छळ जास्त धोकादायक असतो? घरगुती हिंसा ह्याच्यामध्ये शारीरिक छळ म्हणजे मारहाण करणं, फटके देणं, कधी कधी काही वस्तू फेकून मारणं, याच्यामध्ये शारीरिक हिंसा गृहीत धरली जाते. मानसिक छळ म्हणजे टोमणे मारणं, घरात कुणीच न बोलणं, काही गोष्टींचा अतिरेक करायला लावणं, म्हणजे स्वच्छताच राखायची तर खूपच स्वच्छता अति प्रमाणात ठेव,
ह्या सगळ्या गोष्टी ह्या मानसिक छळामध्ये गृहीत धरल्या जातात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता मुली ह्या शिकायला लागल्यात, त्या कमवायला लागल्यात. त्याच्यामुळे आणखीन एका छळाची त्याच्यात वाढ झाली, ते म्हणजे आर्थिक छळ. कधी कधी ती मुलगी एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत असते. तिला 12 लाखाचं 15 लाखाचं पॅकेज असतं आणि लग्नाआधी त्याची माहिती तिने सासरच्यांना दिलेली असते. लग्नानंतर मात्र ते अख्खेच्या अख्खे पैसे हे नवरा किंवा सासरचे लोक घेतात. आणि कधी कधी तिला स्वतःच्याच गरजांसाठी, तिला अगदी स्वतःच्या स्वच्छतेच्या बाबतीत महिन्यातल्या 4 दिवस लागणाऱ्या गोष्टींसाठी सुद्धा एखादं पॅड घ्यायचं म्हटलं तरी तिला सासरच्यांना पैसे मागावे लागतात. मग अशा वेळेस आर्थिक छळ होण्याच्या घटना खूप साऱ्या वाढलेल्या आहेत. जिथे की फक्त संसार करायचा आहे म्हणून तिनं टोमणे पण ऐकायचे, सासरच्यांच्या मनाप्रमाणे पण वागायचं. तिनं शारीरिक छळ सुद्धा सहन करायचा. तिला कुठल्याही आर्थिक व्यवहारात घरात गृहीत धरलं जात नाही, सांगितलं सुद्धा जात नाही. कित्येक वेळा कुठल्या कार्यक्रमाला चाललो आहोत, किती वाजता जाणार आहोत याची सुद्धा माहिती घरातल्या महिलेला किंवा सुनेला दिली जात नाही. तरी सुद्धा ती तिचं काम, घरातलं काम, बाहेरचं काम सांभाळून संसार करायचा प्रयत्न करत असते. कित्येक वेळा तिचाच पगार घेऊन सुद्धा मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नाही. अशा सगळ्या छळांना महिलांना घरातच सामोरे जावं लागतं. मग अशा वेळेस माझ्याकडे प्रश्न येतो की आम्ही हे घर तर आम्हाला सोडायचं नाहीये आणि मग आम्ही ह्याच घरात राहून घरगुती हिंसाचाराच्या कायद्याखाली आम्ही घरच्यांना विरुद्ध एखादी केस दाखल करू शकतो का? तर निश्चितच तुम्ही तुमच्या सासरच्या घरात राहून सुद्धा सासरच्यांच्याच विरोधात जर ते तुमच्यावरती अन्याय करत असतील तर तुम्ही सासरच्यांच्या विरोधात सासरच्याच घरी राहून केस दाखल करू शकता. तुम्हाला एक प्रोटेक्शन ऑफिसर मिळतात. कोर्टात वेगवेगळ्या प्रोसिजर मध्ये समजुतीनं हे सगळे प्रश्न सोडवले जातात. संसार तर व्यवस्थित होतोच, परंतु आयुष्यभराची फरफड देखील थांबली जाते. त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या न्यायासाठी आपण स्वतः पेटून उठून आपण स्वतः ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा जिला सहन करा असं अजूनही म्हटलं जातं. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.